तुम्ही कधी नोटीस केलंय का, प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक जण असतो की ज्याची सगळी जण चेष्टा करतात. मग तुम्ही वर्गात असा, ग्राउंडवरती असा, मित्रांबरोबर चहा प्यायला जा, कुठं पण जा, एखादा ग्रुप असला की त्यात एक जण असा असतो की जो सगळ्यांच्या चेष्टेचा विषय असतो. त्याचा रिस्पेक्ट कोणीच करत नाही. बऱ्याचदा असा आपल्या ग्रुपमधला एक जण आपण स्वतःच असतो. का होतं असं की लोक आपली रिस्पेक्ट करत नाहीत? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बुकमार्क मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मानवी वर्तनाचा, मानवाच्या देहबोलीचा, माणूस असा का वागतो ह्याचा संपूर्ण उहापोह आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. तुम्हाला ह्या चॅनलवरती फुकटचं मोटिवेशन अजिबात मिळणार नाही. ह्या चॅनलवरती मिळणार ते म्हणजे फक्त ट्रूथ, आणि मग ते किती का हार्ड असे ना, किती का कटू सत्य असे ना, ह्या चॅनलवर ते तुम्हाला नक्कीच मिळणार. तर आज आपण जाणून घेऊया, लोक तुमचा आदर कधी करतात. एखादा व्यक्ती चांगला वागतो म्हणून लोक त्याला रिस्पेक्ट देतात असं कधी जर तुम्ही म्हणाल, तर त्याच्या दुसऱ्या बाजूला असं सुद्धा दिसतं की एखादी व्यक्ती खूप रूड असते आणि तरी पण त्या व्यक्तीचा सगळेजण रिस्पेक्ट करतात. का होतं असं? कारण लोक चांगल्या व्यक्तीचा आदर करतीलच असं नाही, पण लोक अशा व्यक्तीचा आदर नेहमी करतात की जी व्यक्ती स्वतःला किंमत देते, ज्या व्यक्तीची स्वतःची अशी काहीतरी पर्सनॅलिटी आहे. आमच्या शेजारी एक काका राहतात, एकदम चांगले काका आहेत, एकदम सोजवळ आहेत, गरीब आहेत, म्हणजे परिस्थितीने पण गरीब आहेत आणि स्वभावाने पण गरीब आहेत. सगळ्यांना मदत करायला तयार. आमच्या सोसायटीमध्ये कोणता पण कार्यक्रम असू द्या, काका सगळ्यांना मदत करणार. आता ह्या काकांची अवस्था अशी झाली की कार्यक्रम असला की माणसं काकांना गृहीत धरतात की हे काका आपल्या मदतीला असणार. लहान मुलं ते मोठी माणसं सगळीच जण त्या काकांना कामं सांगतात. का काकांचं असं झालं? तर काका खरोखर चांगले आहेत, ते सगळ्यांशी चांगलं वागतात आणि अति चांगलं वागल्यामुळं काकांचा कुणीच रिस्पेक्ट करत नाही. आता ह्या अर्थी सगळे आम्ही काका म्हणतो इथपर्यंत ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून जे रिस्पेक्ट करणं असतं तो रिस्पेक्ट ह्यामध्ये कुठं दिसत नाही. आता अशी अवस्था त्यांची का झाली? तर काही व्यक्ती स्वतःची अवस्था, स्वतःची पर्सनॅलिटी अशी काय करून ठेवतात की ती मंदिरातली घंटा कशी असते, कुणी पण यान वाजवून जावा. तर हे अशी परिस्थिती झाल्यानंतर माणसाची एक सामान्य टेंडन्सी अशी असते की माणसाला जर एखादी व्यक्ती कायम अवेलेबल आहे, ती व्यक्ती कोणालाच नाही म्हणत नाही, ती कायम मदत करते, असं जर कळलं तर कोणताही माणूस त्या व्यक्तीला गृहीत धरायला सुरुवात करतो. आणि हेच झालं त्या काकांचं, हेच होऊ शकतंय आपलं. तर सांगायचं तात्पर्य, टू नाईस पीपल लूज देअर रिस्पेक्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे सुद्धा आमच्याच गल्लीतले एक काका. पण आता ह्या काकांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे एकदम शांत राहणार, गंभीर राहणार. काका जर तिथं आले तर अख्ख्या त्या जे काय कार्यक्रम चालू असेल त्या कार्यक्रमाचं वातावरणच असं एकदम तंग झाल्यासारखं होणार. हे जे दुसरे काका आहेत ह्यांना कोणी कामबिम सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. हे दोन्ही काका एकमेकांचे चांगले मित्र आहेत, पण ह्या दुसऱ्या काकांना रिस्पेक्ट आपोआप मिळतो, भलेही ते कमी बोलतात आणि ते आल्यानंतर उलट सगळ्यांचा मूड जातो. मग लोक तुमच्याशी अशी का वागतात? ह्याचं तिसरं एक कारण म्हणजे जेव्हा व्यक्ती व्हॅलिडेशन घेण्यासाठी सारखा प्रयत्न करत असते तेव्हा ती व्यक्ती आपोआपच रिस्पेक्ट घालवून घेते. आता व्हॅलिडेशन करणं म्हणजे काय? तर घरात असा एखादा व्यक्ती असेल की थोडं काहीतरी वागलं किंवा त्याच्याकडून काही चुकलं तर सगळ्यांनाच विचारत बसणार की अरे मी असं कसं रे चुकीचं वागलो, अरे मी काय करू रे म्हणजे माझ्यात सुधारणा होईल, मी कोणतरी यूट्यूब चॅनल फॉलो करू म्हणजे माझ्यात सुधारणा होईल, मी कुठला कोर्स करू का म्हणजे मला कसं वागायचं ते कळेल, माझं काय चुकलं तर मला सांगत जा बरं का. अशा पद्धतीचा जो व्यक्ती असतो हा दुसऱ्यांकडून अप्रुव्हल घेत असतो स्वतःच्या वागण्याचं. आणि असं आपण जेव्हा करतो तेव्हा आपण स्वतःहूनच आपल्या आयुष्याचा चार्ज, आपल्या आयुष्याच्या दोऱ्या ह्या पुढच्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकतो. साधी गोष्ट असते, कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या रीलला रिप्लाय करत नाही किंवा रिॲक्ट करत नाही किंवा आपल्या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करत नाही, आपण टेन्शन घेऊन बसतो. बऱ्याचदा तर असं असतं की एखादा व्यक्ती बाथरूममध्ये असतो, तुम्ही त्याला इन्स्टावरती काहीतरी रील पाठवता, तो त्याला हसत नाही, काहीतरी कॉमेडी असलं तरी त्याला त्या बाथरूममधून प्रश्न पडलेला असतो की मोबाईल मी कुठं ठेवतो जिथं पाणी लागणार नाही, आणि तुम्ही वाट बघत असता की ह्यांनी माझी रील बघितली आणि काहीच रिप्लाय नाही दिला, आता माझं कसं होणार. तर अशा पद्धतीनं
सीकिंग फॉर व्हॅलिडेशन ऑलवेज डिस्ट्रॉयज द रिस्पेक्ट. पुढची गोष्ट म्हणजे रिअल कॉन्फिडन्स. खरा कॉन्फिडंट व्यक्ती जो असतो, ज्या व्यक्तीला खोट्या कोणत्याही छाती बाहेर काढून चालण्याची गरज नसते किंवा कमरेवर हात ठेवून कुठल्या आरशापुढं प्रॅक्टिस करण्याची गरज नसते, अशी व्यक्ती कोणाला तरी इम्प्रेस करायचंय, कुठलं तरी आर्ग्युमेंट जिंकायचंय किंवा स्वतः वागलेलं काहीतरी एक्सप्लेन करायचंय, ह्याच्यासाठी त्या रूममध्ये एंटर करत नाही. तर ती व्यक्ती त्या रूममध्ये एंटर करते तेव्हा त्याच्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वानं ती रूम आपोआपच भारावून जाते. आता वेळ आहे ती सगळ्यात कठोर सत्याची. आणि सगळ्यात कठोर सत्य हेच आहे, लोक तेव्हाच तुमचा रिस्पेक्ट करतील जेव्हा आधी तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट कराल. लोक लिमिट्स टेस्ट करतात, आपल्या मर्यादा चेक करत असतात. समाज असतोच त्याच्यासाठी की आपण कुठपर्यंत ताणू शकतोय तिथपर्यंत समाज आपल्याला ताणतो. आणि त्यातून जर आपण तरुण निघलो तर मग मात्र हे लोक आपला आदर सुद्धा करतात. शेवटची गोष्ट म्हणजे आपला आत्मविश्वास पूर्ण स्वभाव तयार करणं, आपला आत्मविश्वास पूर्ण पर्सनॅलिटी तयार करणं म्हणजे कोणाला तरी ॲटिट्यूड दाखवणं नाही, रूढ वागणं नाही, तर सेल्फ रिस्पेक्ट करणं आहे. शेवटी स्वतःची किंमत स्वतःच ठेवली पाहिजे, ठेवा. स्वतःहून स्वतःला व्यवस्थित ट्रीट करा. स्टँडर्ड्स कोणाहीसाठी लो करू नका आणि जिथं तुमचा अपमान होतोय तिथं एकही मिनिट थांबवू नका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या बाबतीतले हार्डेस्ट ट्रुथ्स कोणते आहेत मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा बुकमार्क मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.